आधी रडून घेतलेलं, मग आज तुम्हाला बोलतोय. हे बोलायचं नव्हतं, पण शेवटच्या स्टेजला गेल्यामुळे मी बोलतोय. कालच्या आंदोलनात राजकीय नेत्यांनी आणि चळवळीतल्या नेत्यांनी ह्यांच्या आपापसातल्या युगोमुळं दाखवून दिलं प्रशासनाला, सरकारला आणि लोकांना की आमचा समाज कधीही एकत्र येऊ शकत नाही. बाबांनो, त्या ठिकाणावरून तुमचा हा युगो लांब ठेवा. त्या ठिकाणी 500-500, 600-600 किलोमीटरवरनं माझ्या समाजाची पोरं आलती रे बाबांनो, माता भगिनी आलत्या काही. 2-2 दिवस, 3-3 दिवस, 4-4 दिवस रोजगार बुडवून आलेली होती. अहो, मुंबईला यायचं सोपं नाही हो, घरावर तुळशीपत्र ठेवून यावं लागतं. यायचा जायचा एका पोराचा 4-5 हजार खर्च होता. तुम्ही देणार आहेत का त्यांच्या घरी पैसे नेऊन बाबांनो? काहीतरी उगं तुम्ही. दीपक भाऊंनी मुंबईला बोलवलं आणि मुंबईला बोलवल्यानंतर समाजाला सांगितलं की बाबा आपल्याला मोर्चाला परमिशनच नाही. म्हणजे भाऊ, आपण तिथं परमिशन नाही हे ऐकायला आलो होतो. आम्ही त्या ठिकाणी छातीवरती सरकारची गोळी खायला आलो होतो तुमच्या शब्दासाठी भाऊ. भाऊ, तुम्ही जर त्या ठिकाणी बसा म्हणत होतात तर 100% सगळीच पोरं त्या ठिकाणी बसत होती. परंतु तुम्ही तसं बोलला नाहीत. ठीक आहे, असो भाऊ, तुमचं काय असेल. आणि बाकीच्या नेत्यांनी देखील त्यांच्या युगोमुळे त्या ठिकाणी कोण आलं नाही. बाबांनो, तुमचं युगो लांब ठेवा. समाज फार महत्वाचा आहे आणि समाज बांधवांनी बी असल्या युगोवाल्या लोकांना ओळखलं पाहिजे. त्या ठिकाणी मी तर 2 दिवस झालं झोपलो नाही, 2 रात्री कसल्याच. आता आल्यानंतर थोडा वेळ झोपलो, लगेच ही मला राहुलच नाही म्हणून हे बोलतोय. बाबांनो, हा किशोर शिंदे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्ता सारखा माणसात बसला. मी त्या मंचावर गेलो नाही, तिथं लोकांपाशी गेलो नाही, तिथं पुढाऱ्यांपाशी. नाही, माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा. मी त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून आलो होतो. आणि तिथं जाऊन उचूच बोलणं हे मला माझ्या बुद्धीला पटत नाही. ते समाजाला काहीतरी आउटपुट द्या. मुंबईला यायचं म्हणून यायचं हे चुकीचं आहे. पोरांचा हाल करून घेणं पोरांनी, हे नेत्यांनी करू नये. तुमचं युगो साईडला ठेवा बाबांनो. तुम्ही जोपर्यंत युगो ठेवत नाही साईडला, तोपर्यंत समाजाला न्याय भेटत नसतो. आणि समाज आशाने पुढल्या वेळेस तुमच्यासोबत येणार नाही बाबांनो मुंबईला. म्हणजे हे सर्वांनाच सांगतोय. दीपक भाऊ असतील, सर्व चळवळीतले नेते, युगो ठेवा बाबांनो सगळ्यांना, किंवा राजकारणातलं नेतं, तर तुमच्या समाजाचं कल्याण होणार आहे. नाहीतर हे असंच आपल्या समाजाचं कल्याण नाही होऊ शकत. जय मल्हार सर्वांना मानाचा. आणि सर्वांनी काळजी घ्या.